नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याची 75 दैदिप्यमान वर्षे या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या चौथ्या भागात आपलं स्वागत. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1949 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या माओ झेडँग यांनी चीनी प्रजासत्ताकाची स्थापना केली. मॅकमोहन रेषा आपल्याला अमान्य असल्याचं सांगत चीनने 1950 साली तिबेट ताब्यात घेतला. त्यानंतर चीनने 1957ला भारताच्या हद्दीत असलेल्या अक्साई चीन भागातून तिबेट आणि सिक्यांगला जोडणारा रस्ता तयार केला. 1959ला बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनमधून पलायन केलं. त्यांना आणि तिबेटमधून आलेल्या निर्वासितांना भारताने आश्रय दिला. भारत चीन विरोधी बंडाला मदत करतोय असं कारण देत चीनने 1960 नंतर भारतीय सीमेत घुसखोरी सुरू केली. भारतीय लष्कराने आपापल्या परीने ही घुसखोरी थांबवण्याचे प्रयत्न जरूर केले, पण लष्कर कमी पडत गेलं आणि 20 ऑक्टोबर 1962ला चीनने भारतीय सैन्यावर तुफान हल्ला चढवला. 22 ऑक्टोबरला जवाहरलाल नेहरूंनी आकाशवाणीवर जनतेला उद्देशून भाषण केलं. भारताच्या स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे, तेव्हा आपल्याला सर्व शक्तीनिशी आणि एकजुटीने मुकाबला करावा लागेल. संपूर्ण देशावर युद्धाचं सावट पडलं. मुंबई पुण्यात रात्री ब्लॅकआउट सुरू झालं. लोक खिडक्यांना काळे पडदे लावू लागले. ठिकठिकाणी सावधगिरीचा इशारा देणारे सायरन वाजू लागले. या युद्धात भारत हरला. चीनने नोव्हेंबर 1962ला एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. युद्धात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजलीसाठी एक विशेष कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला. नेहरू येताच लता दीदींनी गाणं सुरू केलं. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. नेहरूंच्या डोळ्यात अश्रू आले. चीनच्या आक्रमणाची जाणीव होऊनही नेहरूंनी मवाळ धोरण स्वीकारल्यामुळे लष्कर कमी पडलं अशी टीका नेहरूंवर होऊ लागली. नेहरू खचत गेले आणि काय काय घडलं भारतात 1962 ते 1966 या काळात ते आपण आता पाहूया. 20 ऑक्टोबर 1962ला चीनने भारताच्या नेफा सीमेलगतचा भाग ताब्यात घेऊन अक्साई चीनच्या भागात आघाडी उघडली आणि भारत चीन युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात 1383 भारतीय जवान हुतात्मा झाले, तर 3968 जवान युद्धकैदी झाले आणि 1696 जवान बेपत्ता झाले. वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अवजड यंत्रसामग्रीच्या उत्पादनात स्वयंपूर्णता यावी यासाठी 1962 मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच BHEL कंपनीची स्थापना करण्यात आली. भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी 60% वीज निर्मिती BHELने पुरवलेल्या यंत्रसामुग्रीमुळे शक्य झाली. 1962 मध्ये तामिळनाडूतील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये एका 14 वर्षांच्या मुलावर डॉक्टर N. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. भारतातला अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न मानला जातो. भारताचं नवं व्यापारी धोरण आखण्यासाठी 1962 मध्ये मुदलियार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या सूचनांनुसार आयात निर्यातीतील दरी कमी करण्यासाठी पावलं उचलली गेली खरी, पण तरीही दरी कमी झाली नसल्यामुळे भारताला 1966 मध्ये रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. 1962 मध्ये धर्मवीर भारती लिखित अंधायुग हे हिंदी नाटक दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी मंचावर आणलं आणि भारतात येऊ घातलेल्या नव्या स्वरूपाच्या नाटकांची नांदी झाली. मोहन राकेश, विजय तेंडुलकर, धर्मवीर भारती यासारखे नाटककार तसंच इब्राहिम अलकाजी, सत्यदेव दुबे, अरविंद देशपांडे, विजया मेहता, बादल सरकार, गिरीश कर्नाड यांच्यासारख्या लेखक दिग्दर्शकांनी भारतीय रंगभूमीला समृद्ध केलं. देशभर गाजलेला गुरुदत्त यांचा साहब बेबी और गुलाम हा हिंदी चित्रपटही 1962 साली प्रदर्शित झाला. स्टोरी टेलिंग, वातावरण निर्मिती, छायाप्रकाशाचा वापर, कॅमेरा फ्रेम्स, संगीत या सर्वच बाबतीत साहब बेबी और गुलाम हा चित्रपट भारतीय चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरला. भारत आणि सोव्हिएत रशियामध्ये 1963 साली शस्त्रांविषयक करार करण्यात आला. या करारामुळे रशियाच्या सहकार्याने भारताला आपली संरक्षण सिद्धता वाढवणं शक्य झालं. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 1965 आणि 1971च्या युद्धात भारताला शस्त्रसज्जतेसाठी या कराराचा उपयोग झाला. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे CBI या केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील गुप्तचर आणि गुन्हे तपास संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1963ला करण्यात आली. दहशतवादासारखे मोठे गुन्हे, मोठे आर्थिक घोटाळे, राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार यासारख्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या यंत्रणेला व्यापक अधिकार, मोठं आर्थिक पाठबळ आणि आधुनिक साधन सुविधा पुरवण्यात आल्या. 21 नोव्हेंबर 1963ला भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाने अवकाशात यशस्वी उड्डाण केलं. भारताचे थोर वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या इन्कोस्पार या भारतीय वैज्ञानिकांच्या संस्थेने हा प्रयोग साध्य केला.
महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी अथक मेहनत घेतली. स्वातंत्र्यानंतर केवळ 16 वर्षातच भारताच्या वैज्ञानिकांनी हा टप्पा गाठल्यामुळे भारताचं जागतिक महत्त्व वाढलं. 1963 मध्ये महाराष्ट्रातल्या कोयना नदीवरचा कोयना बहुउद्देशीय प्रकल्प पूर्ण झाला. 1807 मीटर लांब आणि 85 मीटर उंच असलेल्या या धरणामध्ये 98 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणासोबतच 1920 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प देखील 1963 साली कार्यान्वित करण्यात आला. अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमाच्या परिसरात 1963 साली महात्मा गांधी यांचं स्मृती संग्रहालय उभं राहिलं. जागतिक कीर्तीचे वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांनी या स्मृती संग्रहालयाचा आराखडा तयार केला. गांधीजींची साधी राहणी आणि गांधीजींचे ग्रामविकासाबद्दलचे विचार या दोन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून चार्ल्स कोरिया यांनी या स्मृती संग्रहालयाची रचना केली. ही साहित्य विश्व ढवळून काढणारी भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी 1963 मध्ये प्रकाशित झाली. वर्तमानावर ॲब्सर्ड भाष्य करणारा पांडुरंग सांगवीकर हा या कादंबरीचा नायक तरुण पिढीला आपलासा वाटला. कोसलाने तत्कालीन मराठी साहित्यात रूढ असलेल्या अलंकारिक भाषा, प्रबोधनाचा सूर यासारख्या गोष्टींना छेद देत कादंबरी प्रकारात परिवर्तन घडवून आणलं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी राहिलेले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं 27 मे 1964 ला हृदयविकाराने निधन झालं. राजकारण, परराष्ट्र धोरण, विज्ञान, सार्वजनिक उद्योग, साहित्य, शिक्षण, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारत पुढे जावा यासाठी नेहरूंनी केलेले प्रयत्न पाहता ते एक द्रष्टे आणि युगप्रवर्तक नेता ठरले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातील मतभेद विकोपाला जाऊन ऑक्टोबर 1964 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. या विभाजनात पक्षातील महत्त्वाचे कामगार पुढारी आणि शहरी कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे राहिल्या, तर ग्रामीण भागातील शेतकरी नेते आणि कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत गेले. भारताच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या लढाऊ विमानांच्या निर्मितीच्या कार्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर 1964 ला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी अस्तित्वात आली. या कंपनीने पुष्पक, कृषक, मरुत, HPT-32, अजित अशी विमाने तर तयार केलीच, पण परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने जर्मन डॉनियर, रशियन MiG-27, एंग्लो फ्रेंच जगवार ही विमाने आणि चेतक व चिता या हेलिकॉप्टरची निर्मिती केली. पेट्रोलच्या उत्पादनात आणि वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी 1964 ला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. या कंपनीने देशभर पेट्रोल पंपांचं जाळं निर्माण केलं. देशातल्या मोठ्या उद्योगांना भांडवली कर्ज पुरवणं, त्याचप्रमाणे आवश्यक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापकीय सहाय्य देणं यासाठी महत्वाची ठरली ती 1964 मध्ये स्थापन झालेली IDBI बँक. या बँकेने भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली. भारतात आणि परदेशातही गाजलेला राज कपूर यांचा संगम हा चित्रपट 1964 ला प्रदर्शित झाला. संगमपासून खऱ्या अर्थाने भारतात सफाईदार संगीत चित्रपटाचं युग सुरू झालं. त्याचप्रमाणे परदेशात जाऊन चित्रीकरण करण्याची देखील सुरुवातही याच चित्रपटांतून झाली. 1 सप्टेंबर 1965 ला भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलं. सुमारे 2.5 महिने चाललेल्या या युद्धात भारताचे 3000 जवान हुतात्मा झाले, तर पाकिस्तानचे 5000 सैनिक मारले गेले. पाकिस्तानचे 300 रणगाडे आणि 50 लढाऊ विमानं भारताने उद्ध्वस्त केली. भारताच्या जवळपास 250 रणगाड्यांची आणि 50 विमानांची हानी झाली. 1965 मध्ये खऱ्या अर्थाने भारतात हरित क्रांतीला सुरुवात झाली. जगप्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर AM स्वामीनाथन यांच्या संशोधनातून 1965 ते 1971 या काळात गहू, तांदूळ, बाजरी, मका या पिकांचं उत्पादन 9 कोटी टनावरून 11 कोटी टनांपर्यंत पोहोचलं. तसंच डाळी, ताक, कापूस, हरभरा, तेलबिया यांच्या नवीन जाती विकसित झाल्या. 26 जानेवारी 1965 पूर्वी तामिळनाडूत हिंदीच्या सक्तीविरोधात तीव्र आंदोलन झालं. या आंदोलनामुळे काँग्रेसमध्ये 2 गटही पडले. पण नंतर 2 वर्षांनी ऑफिशियल लँग्वेजेस ऍक्ट मध्ये सुधारणा करून हिंदी भाषेला इंग्रजी सोबतच अधिकृत भाषेचा दर्जा दिला गेला. फ्रान्सचे सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार एल कार्बुझे यांनी केलेल्या आराखड्यातून नियोजनबद्ध, स्वच्छ आणि सुंदर असं चंदीगड शहर 1965 ला उभारलं गेलं. पुढे 1966 मध्ये पूर्व पंजाबचं पंजाब आणि हरियाणा असे 2 भाग पडल्यानंतर चंदीगडला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अन्नधान्याची खरेदी, साठवण, वाहतूक, वितरण, विक्री आणि शेतमालाच्या किमती या संदर्भात शेतकऱ्यांना किमान संरक्षण मिळावं म्हणून 1965 मध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाने देशभरात गोदामांची उभारणी करून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात साठवण केली. त्यामुळे अन्नधान्य व्यवस्थापन शक्य झालं. भारतीय चित्रपट इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण प्रयोगशील चित्रपट म्हणून ओळखला
जाणारा देवानंद यांचा गाईड हा चित्रपट 1965 साली प्रदर्शित झाला. विजय आनंद याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने गाणी, कथानक आणि चित्रीकरणाच्या विशिष्ट अशा शैलीने प्रचंड लोकप्रिय ठरला. नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री यांचं अवघ्या 19 महिन्यांच्या कारकिर्दीनंतर 11 जानेवारी 1966च्या पहाटे हृदयविकाराने निधन झालं आणि इंदिरा गांधींकडे पंतप्रधान पदाची सूत्र सोपविण्यात आली. रशियाच्या मध्यस्थीने 10 जानेवारी 1966ला भारत पाकिस्तानमध्ये संमत झालेल्या ताशकंद कराराच्या अवघ्या काही तासांनी शास्त्री यांचं निधन झाल्याने त्यांच्या मृत्यूबद्दल काही काळ संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिझोरामचे बंडखोर नेते लालडेंगा यांच्या मिझो नॅशनल फ्रंटने 1966 मध्ये सशस्त्र उठाव करून स्वतंत्र मिझोराम राष्ट्र स्थापन केल्याची एकतर्फी घोषणा केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचे आदेश देताच मिझोरामवर हवाई हल्ले करून लालडेंगांचा हा उठाव मोडून काढण्यात आला. पुढे 1987च्या फेब्रुवारीमध्ये लालडेंगा मिझोराम राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1966 साली भारतात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतातल्या 117 जिल्ह्यातील 5 कोटीहून अधिक जनता दुष्काळग्रस्त मान्य करत 19 मे 1966 रोजी दुष्काळ जाहीर केला. या दुष्काळामुळे भारताला 66-67 या वर्षात 1 कोटी टनाहून अधिक अन्नधान्याची आयात करावी लागली. 19 जून 1966ला बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या अस्मितेचं रक्षण आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण हे या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. पुढे शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत युती केलेली असली तरीही मराठी माणसाच्या नोकरीचे, व्यवसायाचे आणि रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना भरीव कामगिरी करू शकली नाही. तिसऱ्या पंचवर्षीय योजनेच्या काळात भारताची निर्यात 745 कोटी रुपये तर आयात तब्बल 1224 कोटी रुपयांची होती. त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. यावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने 5 जून 1966 रोजी 36.5% भारतीय रुपयाचं अवमूल्यन केलं. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय माल स्वस्त होईल आणि निर्यात वाढेल अशी अपेक्षा होती. पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर 1966ला भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाने देशी विदेशी पर्यटकांच्या सुविधांसाठी पर्यटन स्थळांवर उत्तम दर्जाचे निवास, वाहतूक आणि मनोरंजन व्यवस्था निर्माण केल्या. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, गोवा आणि आसपासच्या भागातील ताज्या बातम्यांसाठी गोमंतक टीव्ही या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसंच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा गोमंतक टीव्ही.